नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। हीच ती जागा आहे जिथे रेव पार्टी ठाण्यामध्ये सुरू होती। घोडबंदरला ही जागा आहे, कासारवडवलीच्या आतमध्ये, म्हणजे एकदम आतमध्ये ही जागा आहे। बरं, ही जागा एक्झॅक्टली कुठे आहे मेन रोड पासून ती देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। काल रात्री पोलिसांनी या जागेवर रेड केली आणि 100 पेक्षा जास्त मुलामुलींना या रेडमध्ये त्यांनी पकडले। आता वाघे स्टेट पोलीस स्टेशनला युनिट 5च्या इथे ते सर्वजण आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या जागेवर पोलिसांना नक्की काय काय मिळालं, या पार्टीचं इन्व्हिटेशन जे आहे ते कशा प्रकारे पाठवलं गेलं, त्यानंतर किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे, इथे नक्की काय सुरू आहे, या संदर्भात सगळी माहिती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत। ओसाड ही सगळी जागा आहे आणि इथे हा सगळा सेटअप करण्यात आलेला होता। सगळ्यांना इन्व्हिटेशन्स जे आहेत ते पाठवण्यात आलेले होते। जर तुम्ही बघितलं इथं खुर्च्या आहेत, अनेक बाईक देखील इथे लागल्या आहेत। जवळपास 27 ते 28 बाईक ज्या आहेत त्या इथे आहेत आणि या सर्व मुलामुलींना पोलिसांनी आता इथे छापा टाकून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याजवळ चरस असेल, गांजा असेल, तसंच MD पावडर आहे। अशा प्रकारे ड्रग्ज देखील या रेव पार्टीमध्ये जेव्हा पोलिसांनी छापा मारला त्यावेळी त्यांना मिळालेलं आहे। माझा सहकारी माझ्यासोबत आहे अमित, जो सकाळपासूनच या सर्व घटनेचा पाठपुरावा करतोय, त्याची माहिती घेतोय। प्रेस कॉन्फरन्सला देखील अमित तू होतास। काय घडलं नक्की? सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचंय की ही जी पार्टी होती, जी ऑर्गनाईज कोणी केलेली होती आणि त्याचे इन्व्हिटेशन जे आहेत ते कशा प्रकारे पाठवले गेले होते आणि किती पेमेंट होतं, म्हणजे पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी काही पैसे आकारले गेले होते का? नक्कीच सर, ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तर आपण प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। ही अत्यंत महत्त्वाची घडामोड ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि ग्राउंड लेवलला आता आलेलो त्या लोकेशनला आपण आहोत। सध्या सोशल मीडिया सगळे वापरतात आणि तरुणाई ही जास्त सोशल मीडियावरती होते आणि जे पार्टीचे ऑर्गनायझर होते यांनी या स्वरूपात या गोष्टीचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी काय केलं की इंस्टाग्रामवरती एक पोस्ट बनवली आणि या पार्टीचं निमंत्रण त्यातून देण्यात आलं होतं। त्याच्यानंतर लोकेशन नव्हतं त्या, म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, आपण जर लोकेशन बघितलं तर एकदम ओसाड जागेमध्ये, कोणी विचारही केला नसेल की या ठिकाणी एवढी मोठी पार्टी झाली असेल आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन झालं असेल। या ठिकाणी तुम्ही पेमेंट केल्यानंतर, म्हणजे 800 ते 1000 रुपये या रेव पार्टीची एंट्री होती आणि पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला या जागेचं लोकेशन मिळत होतं। आणि आता आपण या जागेवरती आलेलो आहोत आणि तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर येथील परिस्थिती आपल्या लक्षात येते की अगदी ओसाड ठिकाणी या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी पडल्यात आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जो ठाणे शहराला लागलेला आत्ताचा सगळ्यात मोठा श्राप म्हणजे ड्रग्स असेल, गांजा असेल, या विळख्यामध्ये आपलं शहर अडकलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती कशा प्रकारे येथे ही रेव पार्टी आयोजित केली गेली आणि या रेव पार्टीमध्ये आपण जर बघितलं तर तरुणाई, म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, येथून हे सगळे तरुण या रेव पार्टीमध्ये आले होते आणि 100च्या वर हा आकडा गेलेला आहे आणि अत्यंत ही धक्कादायक बातमी, ठाणे शहरातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि या सगळ्या अपडेटविषयी सकाळपासूनच आम्ही आपल्यापर्यंत सगळ्या अपडेट्स पोहोचवत आहोत। आणि आत्ता आपण ग्राउंड लेवलला आहोत, सोबत अतुल सर आहेत, त्यांनीही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्याच्यानंतर येथे कशा प्रकारे ही रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे आम्ही आपल्याला दाखवत आहोत, सांगत आहोत। मी पुन्हा एकदा अतुल सरांना विनंती करेल की सर आपण ही सगळी परिस्थिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी। नाही, नक्कीच अमितने सांगितल्याप्रमाणे याचं जे इन्व्हिटेशन आहे ते इन्व्हिटेशन इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाठवण्यात येत होतं। इंस्टाग्रामवरती पोस्ट करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जर तुम्हाला त्या पार्टीला यायचं असेल तर तुम्हाला एक सिलेक्टेड पेमेंट होतं, म्हणजे ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या जागेचा पत्ता मिळत होता, ॲड्रेस मिळत होता, त्याचं लोकेशन मिळत होतं। त्यांच्या इथे आल्यानंतर या पार्टीमध्ये एंट्री केल्यानंतर मग बाकीचं असेल, चरस असेल, गांजा असेल, MD पावडर असेल, ते इथे त्यांना सहज उपलब्ध करून दिलं जात होतं। याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली आणि ठाणे पोलिसांनी इथे रेड केली आणि त्यामध्ये तब्बल 100 मुलामुलींना ठाणे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। माझा सहकारी अनिकेत देखील माझ्यासोबत आहे। या गाड्या ज्या आपण पाहतोय या पार्टीसाठी ही जी मुलं मुली आली होती, या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या मुलामुलींच्या आहेत। जर आपण
आपण पाहिलं तर याच्यामध्ये फक्त ठाण्याच्या पासिंगच्या गाड्या नाही आहेत, तर आपण पाहू शकतो की ते MH48च्या पासिंगच्या गाड्या आहेत, त्यानंतर MH03च्या पासिंगच्या गाड्या आहेत. म्हणजे फक्त ठाण्यामधून नाही तर आजूबाजूला मुंबई आणि आसपासच्या परिसरातून देखील अनेक मुलं जी आहेत ती या पार्टीमध्ये सहभागी झालेली होती. पोलिसही अजूनही इथेच आहेत. बरं, ही पार्टी ज्यांनी कोणी ऑर्गनाईज केलेली होती त्यांच्या संदर्भात माहिती पोलिसांना मिळालेली होती, त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता ही सर्व जी मुलं आहेत, ही जी मुलं आहेत ती आता पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांचे पॅरेंट्स जे आहेत ते पॅरेंट्स देखील पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. किती साठा मिळाला, काय मिळाला, या संदर्भातली जी माहिती आहे ती देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. जर आपण इथे पाहिलं तर म्हणजे आता इथे पाहिलं की ही सगळी सिगरेटची पाकिटं आहेत. त्यानंतर आता जे चरस, गांजा, MD पावडरचं सेवन करतात, जर हे लाईव्ह जर त्यातले काही जण जर बघत असतील तर त्यांना लगेच कळून येईल की हे सगळे पदार्थ म्हणजे हा कापूस आहे आणि हे बऱ्याच गोष्टी, ही मला वाटतं शीट कसली तरी आहे, ती कशासाठी वापरतात, काय वापरतात, हे सगळं म्हणजे जे या पदार्थांचं सेवन करतात त्या सर्वांना समजून येईल हे लाईव्ह बघितल्यानंतर की बाबा ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात. एवढी सगळी सिगरेटची पाकिटं आहेत, लायटर पडलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ही रेव पार्टी सुरू असताना पोलिसांनी यावर छापा मारला आणि जवळपास 100 पेक्षा जास्त मुलामुलींना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. या संपूर्ण साठ्यामध्ये मला वाटतं प्रेस नोट देखील आलेली आहे. या संदर्भातली ठाणे पोलिसांनी प्रेस नोट देखील या संदर्भातली प्रसारित केलेली आहे. या प्रेस नोटमध्ये आपल्याला एक्झॅक्ट आकडा जो आहे म्हणजे काय काय मिळालं, त्यांनी जेव्हा ही रेव पार्टीमध्ये धाड टाकली ठाणे पोलिसांनी तेव्हा त्या पार्टीमध्ये त्यांना काय काय मिळालं याची संपूर्ण अपडेट आहे. माझा सहकारी अमित आहे, मी त्याला विनंती करतो की या प्रेस नोटमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहाटे 3 वाजता वडवली खाडी किनारी एक रेव पार्टी चालू असताना छापा काढलाय. म्हणजे आपण हा वडवली, कासार वडवली या परिसरामध्ये आहोत. आणि तुम्हाला एक सांगतो, हा जो पट्टा आहे कासार वडवलीचा, हा एका गोष्टीमुळे म्हणजे कासारवडीचे म्हणजे इथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स तर होतातच आहे, म्हणजे डेव्हलपमेंट याची होतीये, पण एका गोष्टीमुळे देखील या संपूर्ण विभागाचं नाव खराब होतंय. ते म्हणजे अनधिकृत ढाबे, अनधिकृत हुक्का पार्लर, या सर्वांमुळे इथल्या ह्या परिसराचं, ह्या कासार वडवलीचं, या संपूर्ण भागाचं नाव प्रचंड खराब होतंय. आणि आता याच वडवलीच्या ठिकाणी या रेव पार्टीचं आयोजन, तुम्ही जर या म्हणजे या लोकेशनपासून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला प्रचंड म्हणजे 4 ते 5 अनधिकृत ढाबे इथे दिसतील. या अनधिकृत सगळ्या ढाब्यांना कुणाचा सपोर्ट आहे, अनेक वेळा या संदर्भात बातम्या होतात, महानगरपालिकेला कळवलं जातं, पोलीस प्रशासनाला कळवलं जातं, तरीही कारवाई नाही होत. परंतु आता म्हणजे जेव्हा हॉटेल असोसिएशनने आवाज उचलला, त्यानंतर या संदर्भात, या संपूर्ण प्रकारासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत माहिती पोहोचली, त्यानंतर या प्रशासनाने या ढाब्यांवर म्हणजे जिथे अनधिकृत मद्य विक्री केली जाते किंवा ती जागाच अनधिकृत आहे, तुम्ही तिथे फूड देखील विकू शकत नाही, अशा 15 ढाब्यांवर ठाणे पोलिसांनी कार्यवाही केली आणि कडक असे निर्बंध यांच्यावर घालण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं, यांच्यावर कारवाया झाल्या. आणि आत्ता जसं मी काही जणांशी बोलत होतो तर त्यांनी सांगितलं की बाहेरचे हे जे काही ढाबे आहेत ते 3-4 दिवसांपासून बंद आहे. अशीच ही कारवाई जी आहे आजूबाजूला, म्हणजे तुम्हाला मी सांगतो या वडवली परिसरामध्ये मेन रोडला गेलात ना तुम्ही तर म्हणजे प्रचंड चांगली डेव्हलपमेंट होतीये, पण काळा डाग लावतात हे अनधिकृत ढाबेवाले, अनधिकृत हुक्का पार्लरवाले. यांना कुठेतरी रोखलं पाहिजे. पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि हे सगळं कुठेतरी रोखायला हवं. बरं, याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर चरस, LSD, काही पिल्स होत्या, गांजा होता, बियर, वाईन, विस्की, हे सर्व या ज्या गोष्टी आहेत या सर्व इथे आढळल्या होत्या. आणि त्यानंतर सगळ्यांना आता वागळी स्टेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. आज जेव्हा वागळी स्टेट पोलीस स्टेशनच्या बाहेर जेव्हा आमची टीम रिपोर्टिंग करत होती, काहीशी परिस्थिती अशी होती की सगळे मुलं आतमध्ये होते आणि त्यांचे जे पालक आहेत, काही जणांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही यांना
कशासाठी पैसे देतोय किंवा कुठल्या गोष्टींसाठी पैसे देतोय आणि हे काय सुरू आहे, काय करतात हे जेव्हा त्यांना कळलं तर अक्षरशः त्यांना वाईट वाटलेलं होतं. काहींच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. अतिशय वेदनादायक असं ते दृश्य होतं. आणि ही ती जागा वडवलीच्या या परिसरातील ही जागा आहे. तिथेच ही रेव पार्टी सुरू होती. या मोठ्या मोठ्या गाड्या, या सगळ्या बाईकवर हे सगळेजण आलेले होते. आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली, पोलिसांनी याच्यामध्ये रेड पाडली आणि 100पेक्षा जास्त जणांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. अशी ओसाड जागा आहे. म्हणजे मला मेन रोडपासून, मी जेव्हा कासारवडच्या आतमध्ये आलो तर मला मेन रोडपासून इथे यायला जवळपास अर्धा तास लागला ही सगळी जागा शोधायला. पण काही अनधिकृत ढाबे आहेत बाहेर, जे तुम्हाला इझिली दिसतात. ते सगळे अनधिकृत ढाबे ज्यांना का ठाणे महानगरपालिका पाठीशी घालते किंवा प्रशासन त्यांना का पाठीशी घालतं, आत्ताच तर धाडी झाल्या. अनेक गेल्या कित्येक महिन्यांपासून या संदर्भात अनेक जण बातम्या करतायत, तक्रारी करतायत, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. त्या संदर्भात बोललेलं ना बरं. पण ही सगळी परिस्थिती तुम्ही इथे पाहताय. मला वाटतं इथे शेकोडी लावण्यात आलेली होती. इथे अनेक बिअरचे म्हणजे टीन इथे पडलेले दिसत आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत. म्हणजे पूर्णपणे धिंगाणा रात्री इथे सुरू होता, DJ सुरू होता. आणि याच दरम्यान पोलिसांनी इथे रेड मारली आणि 100पेक्षा जास्त जणांना यामध्ये ताब्यात घेतलं. आता हे सगळेजण तिकडे वाघे स्टेट पोलीस स्टेशनला युनिट 5ला हे सगळेजण आहेत. पोलीस त्यांच्याशी बोलतायत. अनेक जणांची अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. कारण याच्यामध्ये MD असेल, चरस, गांजा हे सगळं होतं. हे कुठून आणलेलं होतं, कोणी विक्रीसाठी आणलेलं होतं, याचं एक मोठं रॅकेट त्यांच्या हाताला कदाचित लागू शकतं. म्हणजे आत्ता जो साठा मिळालेला आहे तो अगदी थोडासा आहे, परंतु याच माध्यमातून जर याची सखोल चौकशी जर त्यांनी केली तर एक मोठं रॅकेट जे आहे ते समोर येऊ शकतं, मोठं रॅकेट येऊ शकतं आणि याच्यामध्ये अनेक जण पोलीस ताब्यात घेऊ शकतात. परंतु ही जी कार्यवाही आहे, ही जी कारवाई आज पोलिसांनी केलेली अतिशय स्तुत्य अशी कारवाई आहे. 31 डिसेंबर आज आहे. आज कदाचित अनेक ठिकाणी अशा पार्ट्या ऑर्गनाईज झाल्या असतील, नसतील झाल्या, परंतु याचं जे इन्व्हिटेशन आहे ते इन्व्हिटेशन इंस्टाग्रामच्या माध्यमातून आलेलं होतं. बरं, आज सायबर क्राईम, आज ठाणे पोलिसांचं सायबर क्राईम देखील अतिशय ॲक्टिव्ह सायबर क्राईम आहे. नेहमी त्याची प्रशंसा केली जाते. पण इंस्टाग्रामवर हे जे इल्लिगल ढाबे आहेत, इल्लिगल हुक्का पार्लर आहेत, हे सर्रासपणे जेव्हा त्यांच्या ॲड्स करतात त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. तिथे देखील थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आजही अशा अनेक अनधिकृत ढाब्यांच्या 31st नाईटच्या जाहिराती त्या इंस्टाग्रामवर सुरू आहेत आणि तिथे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. या इंस्टाग्रामवर कुठे पोस्ट पडते, काय होतंय, कुठले मेसेज जात आहे, व्हॉट्सअपवर कुठले मेसेजेस फिरतात, ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या रेव पार्ट्या ऑर्गनाईज केल्या जातात. तर तुम्हाला जर याच्या संदर्भात एखादा मेसेज असेल किंवा तुम्ही इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियावर एखादी पोस्ट पाहत असाल तर नक्की ती पोलिसांपर्यंत पोचवा. पोलीस पोचवल्यानंतर पोलीस नक्कीच कारवाई करतील अशी आपल्या सर्वांना आशा आहेच आणि कारवाई होतेच. आता ह्या सगळ्या जर गाड्या तुम्ही बघितल्या तर बाहेर देखील अनेक गाड्या लागलेल्या आहेत. आणि जवळपास 27, अमित किती माझा सहकारी आहे, अमित किती गाड्या आहेत? 27हून अधिक गाड्या आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि ही सगळी जोपर्यंत चौकशी चालू असणार आहेत तोपर्यंत या गाड्या सगळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणि आताही आपण जर बघितलं तर 100हून अधिक जी मुलं ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते सगळे वाघळे स्टेट पोलीस स्टेशनला आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर त्यांनी आणलेल्या सगळ्या गाड्या असतील, आपल्याला इथे दुचाकी पाहायला मिळतात, रिक्षा असेल. बाहेर जेव्हा आता आपण बाहेर जाणार आहोत, हा रस्ता आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा ग्राउंड लेवलची ही सगळी रिपोर्टिंग करत असताना हा जो मुख्य रस्ता आम्ही आतमध्ये येण्याचा आपल्याला दाखवणार आहोत तेव्हा बाहेरही गाड्या आहेत, 4 चाकी वाहनं बाहेर उभी आहेत, तेही आम्ही आपल्याला लाईव्ह जे आहेत ते दाखवणार. परंतु आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत जी आहे ती लाईव्ह पोहोचवत आहोत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर ओसाड असणारी ही जागा आणि इथे ही वाहनं आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 27हून अधिक ही सगळी वाहनं आहेत, ही जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलीस कारवाईनंतर आणि आपण पाहू शकतो की साधी नाही तर सगळी महागडी वाहनं आपल्याला पाहायला मिळतात. सर, ओके. अमित माझा सहकारी आहे. अमित, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. सकाळपासून तू या बातमीचे अपडेट्स घेतोय. तू वाघे स्टेट पोलीस स्टेशनला तिथे युनिटी 5च्या कार्यालयात होता, तिथे प्रेस कॉन्फरन्स झाली. ती सगळी मुलं तू पाहिली, सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते रुमाल होते, काहींनी मास्क लावलेले होते आणि त्यांचे पॅरेंट्स देखील होते तिथे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात पॅरेंट्स आहेत. तो एक क्षण म्हणजे काही जणांच्या डोळ्यात अश्रू होते. खूप वेदनादायी असा क्षण होतं. काय होतं त्यावेळी, म्हणजे त्या पालकांना, त्या
मनात काय वाटत होतं? नक्कीच आपण जेव्हा मुलं घरातून बाहेर निघतात तेव्हा आई वडिलांना माहीत नसते की ते नेमके कुठे चाललेत, आणि त्याचीच प्रचिती आज आम्हाला देखील त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आली. आणि जेव्हा ही मुलं त्यांचं सकाळी मेडिकल चेकअप करण्यात आलं, आणि मेडिकल चेकअप करण्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलं गेलं सगळ्या मुलांना. आणि तेथे हे सर्व मुलांची पालक तिथे आताही ते लोक उभे आहेत, अद्यापही कोणाला सोडलेलं नाही आहे. सगळ्यांचं काउन्सिलिंग केलं जाणार आहे, समुपदेशन त्यांना केलं जाणार आहे पोलिसांच्या माध्यमातून. परंतु आत्ताही सगळे पालक तिथेच तळ टोकून बसलेले आहेत, कारण की प्रत्येकाला वाटतं की बाबा माझा मुलगा माझी मुलगी या प्रकरणामध्ये अडकलेला आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर खरं तर त्या मुलांना नेमकं काय बोलायचं, कारण की ती आईवडिलांसाठी पण ही खूप धक्कादायक आणि भीतीची घडामोड असते की आपला मुलगा कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकलाय. आणि त्या मुलांना याची जाणीव होती की नाही हे त्यांनाच माहीत असेल. परंतु अत्यंत मोठी ही आत्ताची ठाणे पोलिसांची गुन्हे शाखेची ही कारवाई म्हणावं लागेल. आणि त्याच्यानंतर जिथे हे सगळं घडलं मध्यरात्री 3च्या सुमारास ही कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली. तिथून आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हा ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. मी पुन्हा एकदा अतुल सरांना विनंती करेन की सर आपण पुढची ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. नाही, नक्कीच. आता म्हणजे सकाळी माझा सहकारी अमित आणि अनिकेत पोलीस स्टेशनला होते. त्यांनी जे सर्व दृश्य पाहिलं, पालकांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि पालकांच्या मनात ती खदगत होती की बाबा मी माझ्या मुलाला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पैसे देतोय, पण या जंगलात तो येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन करतोय आणि माझा मुलगा कुठंतरी वेगळ्या वाटेला चाललाय. आणि या सर्वांची खबरदारी म्हणून आता पोलीस देखील त्यांना समुपदेशन करणार आहे, काउन्सिलिंग करणार आहे. परंतु अतिशय वेदनादायक असा तो क्षण होता जेव्हा त्या मुलांची तपासणी, वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यानंतर ते पोलिसांच्या मोठ्या गाडीतून ते खाली उतरले, मास्क लावलेलं होतं. एखाद्या आई वडिलांसाठी तो क्षण अतिशय वेदनादायक असतो की त्यांची मुलं या सर्व गोष्टींमध्ये अडकलेली आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आत्ताही जर तुम्ही वाघे स्टेटच्या त्या पोलीस युनिट 5च्या त्या कार्यालयाच्या बाहेर गेलात तर उन्हातान्हात ते पॅरेंट्स बसलेले आहेत, वाट बघतायत किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी कधी बाहेर येईल याची ते वाट बघतायत. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे की बाबा मी माझ्या मुलाला माझ्या मुलीला एका चांगल्या गोष्टीसाठी पैसे देतोय, त्याला जे पाहिजे ते पुरवतोय, परंतु हे सगळं कुठेतरी वेस्ट होतंय. आणि ते कुठे वेस्ट होतंय तर ह्या ठिकाणावर आपण आहोत जिथे चरस, गांजा, MD या सर्व गोष्टींचं सेवन करत असताना बरीचशी मुलं जी आहेत ती आढळून आली. आणि त्याच्यानंतर या रेव पार्टीमध्ये पोलिसांनी जेव्हा छापा टाकला त्यानंतर 100पेक्षा अधिक जणांना त्यांनी ताब्यात घेतलं. आता गुन्हे किती जणांवर दाखल करतायत, कुठले गुन्हे दाखल करतायत, त्यांच्याकडून अधिक काय माहिती मिळते या संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण ही सगळी जी दृश्य आहेत, मला वाटतं हा ह्याला काय म्हणतात, आईस क्यूबचा हा बॉक्स दिसतोय इथे. मला वाटतं शेकोटी लावलेले मस्तपैकी इथे 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, आजूबाजूला अनेक टेबल आहेत. आणि मगाशी अमित मगाशी आपण बोलता एक की ते चरस, गांजा आणि ते सगळं टेबलवर, म्हणजे जशी तुला माहिती मिळाली काय होतं ते, म्हणजे एखाद्या वस्तूंची विक्री करतो अशा प्रकारे इथे आल्यानंतर टेबलवरती ती विक्री सुरू होते. म्हणजे अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल की जे गांजा, चरस, MD पावडर जे आतापर्यंत मिळाले, जेवढे काही अंमली पदार्थ आहेत ते विक्री केली जाते टेबलवरती ठेवून, अशी धक्कादायक माहिती आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेली आहे सर. ओके. म्हणजे आपण एखाद्या जत्रेत गेलो किंवा कुठे गेलो की टेबलवर ते सगळं विक्रीसाठी काही गोष्टी ठेवलेल्या असतात, तशा प्रकारे विक्री करण्यासाठी त्या गोष्टी इथे ठेवण्यात आलं होतं. म्हणजे आज हे जे ऑर्गनायझर आहेत, अशा पार्ट्यांचे ऑर्गनायझर आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी हिंमत आली कुठून की अशा मोकळ्या जागेवर ते सगळं चालू आहे. आणि पोलिसांनी त्याच्यावर धाड टाकलेली आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांची ही मोठी कारवाई आहे, तिचं कौतुक होणं गरजेचं आहे. पण आणखीन एक गोष्ट आहे की या रोडपासून जेव्हा तुम्ही मेन रोडला जाल तेव्हा अनेक अनधिकृत ढाबे, अनधिकृत हुक्का पार्लर तर सध्या गेले अनेक महिने बंद आहेत. ही पण एक खरंच ठाणे शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे की जे हुक्का पार्लर, अनधिकृत हुक्का पार्लरची बोंब अनेक वेळा विधानसभेत होत होती. हे हुक्का पार्लर, हे अनधिकृत हुक्का पार्लर गेले अनेक महिन्यांपासून ठाण्यात पूर्णपणे बंद आहेत. ही एक अभिमानास्पद बाब देखील आहे. परंतु या अनधिकृत ढाब्यांवर जिथे अनधिकृतपणे विक्री होते, मद्य विक्री होते, 5-5 वाजेपर्यंत सुरू असतात, त्यांच्यावर आत्ता
जेव्हा ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर पडली, त्यांना जेव्हा समजली, त्यानंतर त्यांनी जेव्हा निर्देश दिले, त्यानंतर एक मोठी कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली होती. ह्या जर माझा सहकारी अनिकेत मांढरे देखील माझ्यासोबत आहे. या सगळ्या बाटल्या इथे पडलेल्या आहेत, बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत, काही टीन पडलेल्या आहेत, काही पेपर्स पडलेले आहेत. या सर्व गोष्टी इथे पडलेल्या आहेत आणि याच ठिकाणावर ही जी पार्टी आहे ती सुरू होती. अनेक बाईक देखील समोर दिसतात. मी पुन्हा एकदा माझा सहकारी आहे अमित त्याच्याकडे. अमित, आत्ता जेव्हा आपण गेलो तेव्हा पोलीस काही ज्यांना पकडलं त्यांच्यावर चर्चा करत होते. कोणावर गुन्हे दाखल झालेत का किंवा काय, आता काय सध्याचं स्टेटस आहे? तू सगळ्या प्रेस कॉन्फरन्सला देखील होतास. काय पोलिसांनी सांगितलं, कोणावर गुन्हे दाखल याच्यामध्ये झालेले आहेत का, आणि पुढे त्यांच्याकडून काही माहिती मिळाली का, अजून कुठे कारवाया होणार का, काय नक्की ह्याचं पुढे? नक्कीच कारवाई तर होणार आहेत. आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 31 पार्टी सगळीकडे केली जाणार आहे आणि अशा स्वरूपात जिथे पुन्हा सुरू असेल रेव पार्टी तिथे कारवाई तर निश्चितच होणार आहे. परंतु या कारवाईमध्ये माहिती समोर आली की हे जे सगळे मुलं इथं आले होते त्यांच्यामध्ये काही विद्यार्थी होते, काही कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये काम करणारे एम्प्लॉई आहेत आणि काही सर्वसामान्य विद्यार्थी आहेत. त्यामुळे सगळ्यांवरती गुन्हे दाखल केले जाणार नाही आहेत, परंतु सगळ्यांचं काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांसोबतच जे मुलं आहेत त्यांच्यासोबत त्यांचे जे पालक तिथे आलेत त्या पालकांचंही काउन्सिलिंग पोलिसांच्या माध्यमातून केलं जाणार आहे, जेणेकरून पुन्हा त्यांची मुलं वाईट वळणावरती जाऊ नये. एक संधी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर खरं तर ही अत्यंत धक्कादायक बातमी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत दाखवत आहोत. ग्राउंड लेवलला आपण आहोत, पण या मुलांचं भविष्य खराब होऊ नये त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून त्यांना एक संधी दिली जाणार आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी कुणी ही पार्टी ऑर्गनाईज केली होती ते जे आरोपी आहेत, सोबतच ज्यांच्या माध्यमातून या सर्व मुलांना अंमली पदार्थांचं वाटप करण्यात आलंय त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती औपचारिकरित्या पोलिसांनी बोलताना प्रसारमाध्यमांसमोर सांगितलेली आहे. ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईज केली होती ते ऑर्गनायझर आणि ज्यांनी कुणी या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं वाटप केलं, जे विद्यार्थ्यांना इथे आलेल्या मुलांना विकलं, त्यांच्यावरती ही कारवाई पोलीस करणार आहेत. सर, ओके, नक्कीच युनिट 5च्या माध्यमातून म्हणजे वागळे एसटीच्या युनिट 5च्या माध्यमातून गेल्या 2-3 महिन्यांमध्ये MD पावडर विकणाऱ्यांवर अनेक वेळा कारवाई जी आहे ती करण्यात येते, अनेक जणांना पकडण्यात येते आणि हे रॅकेट जी आहे संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाणे पोलिसांचा सुरू आहे. आत्ताच नवीन ठाण्याचे जे पोलीस कमिशनर आहेत डुंबरे साहेब, त्यांनी जे आहे चार्ज घेतलेला आहे आणि त्यांनी चार्ज घेतल्यानंतर मोठ्या कारवाया ज्या आहेत त्या दिसत आहेत. बदल जो आहे तो ठाण्यामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. आणि कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा सफाई अभियानात सहभागी झालेले होते तेव्हा त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की मी या नवीन CPना सांगितलेलं आहे की महत्त्वाचं म्हणजे जी वाहतूक कोंडी आहे त्याच्यावर देखील तोडगा काढण्याचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी CPना दिलेले आहेत. परंतु हे जेव्हा CP ज्या दिवशी जॉईन झाले त्यानंतर अगदी या 4-5 दिवसांमध्ये अनेक मोठ्या कारवाया ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येत आहेत. पहिले म्हणजे अनधिकृत मद्य विक्री करणारे जे ढाबे आहेत त्यांच्यावर कारवाया करण्यात आला आणि आता ही रेव पार्टी जी आहे ती या कासारवडवली भागामध्ये होत होती. त्याचं एक पर्दाफाश जो करण्यात आला, तिथे रेड टाकण्यात आली आणि अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं. आत्ता जर आपण पाहिलं तरी हा जो चरस, गांजा, MD पावडरच्या पावडर आणि काही पिल्स ज्या पोलिसांना मिळालेल्या आहेत, हे ज्यांनी हे विक्रीसाठी आणलेलं होतं त्यांनी ते कुठून आणलं, त्यांना ते कुठून आणलं, याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या पाठीमागे एक मोठं रॅकेट देखील असण्याची शक्यता आहे. आणि याचा शोध जो आहे तो ठाणे पोलीस घेत आहेत आणि याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड असेल, ज्याच्याकडे जो हा सगळा पुरवठा करतोय, त्याला पकडण्यात पोलिसांना यश येईल हीच आपण अपेक्षा पाहूया. पुन्हा एकदा हा तो स्पॉट आहे कासारवडवली पासून, मेन रोड पासून आतमध्ये आलात की हा आपल्याला स्पॉट दिसेल आणि इथेच ही जी पार्टी आहे ती ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. या सगळ्या गाड्या ज्या तुम्हाला दिसतात, या सगळ्या गाड्या वरून ही सर्व मुलं मुली आलेले होते आणि ही जी रेव पार्टी आहे ती इथे सुरू होती. जवळपास 3 वाजता ठाणे पोलिसांनी इथे रेड टाकली आणि त्याच्यानंतर हा सगळा पर्दाफाश जो आहे तो झालेला आहे आणि त्या सगळ्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अनेक बुलेट देखील याच्यामध्ये आहेत आणि
सर्व जी मुलं मुली ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे या सर्वांना हे सर्वजण वाघे स्टेट पोलीस स्टेशनला आत्ता आहेत आणि काय गुन्हे दाखल करायचे, कोणावर गुन्हे दाखल करायचे याच्या संदर्भातले सगळे पोलीस जे आहेत ते तपास करतायत. त्यांचे पालक देखील पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत. तो एक तो ते पॅरेंट्स बसलेले आहेत, पालक बसलेले, त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला देखील वेदना होतील. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि माझा मुलगा कधी त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर येईल याची ते सर्वजण वाट पाहतायत. हीच ती जागा आहे ठाण्यातील कासारवडोली भागातील जिथे ही रेव पार्टी सुरू होती. आपण आता आपण काय करूया, इथे आतमध्ये येण्यासाठी म्हणजे मी पण मला देखील बराच वेळ लागला कारण हा कच्चा रस्ता आहे आणि या कच्च्या रस्त्याने ते आतमध्ये याला म्हणजे मेन रोडपासून किती आतमध्ये आहे हे देखील दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा रोड जर म्हणजे समोर हा बघा, हा जर तुम्ही पाहिलं तर समोर हा रोड आहे आणि इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतर असेल. आम्ही 1 ते 1.5 किलोमीटर अंतर असेल. रस्ता अत्यंत वाईट आहे, म्हणजे चालत येतानाही अडचणी होते, म्हणजे गाडी घेऊन यायचं आणखीन त्रासदायक असणार आहे. त्याच्यामध्ये या आतमध्ये ज्या ठिकाणी येणं खरंच कठीण आहे अशा ठिकाणी या रेव पार्टीचं सर आयोजन करण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ की म्हणजे कुणालाही कळणार नाही, कोणी विचार पण करू शकत नाही की इथे अशा प्रकारची पार्टी होऊ शकते असं डोक्यात धरून कदाचित अगदी बरोबर म्हणजे अरेंज केली असेल. शहरापासून थोडंसं दूर आतमध्ये असल्यावरती कोणी येणं टाळेल आणि गाण्यांचा जरी आवाज आला तरी काहीतरी सुरू असेल बाबा असा विचार पोलीस किंवा इतर लोक करतील. या हिशोबाने सगळ्या गोष्टींचा विचार करून एकदम प्लॅनिंगनी ही पार्टी जी आहे ती आखली होती, परंतु पोलिसांनी हा या ऑर्गनायझरचा संपूर्ण प्लॅन जो होता तो उधळून लावलाय सर. ओके, नक्कीच या सगळ्या गाड्या ज्या आहेत या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इथे आहेत आणि अजूनही या गाड्या इथे आहेत. आता नक्की या सर्वांवर काय कार्यवाही केली जाते, काय कारवाई केली जाते, पोलीस कोणावर गुन्हे दाखल करतायत या संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत त्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत चरस, गांजा, MD पावडर, काही पिल्स या सगळ्या ज्या आहेत त्या या रेडमध्ये ज्या आहेत पोलिसांना आढळून आलेल्या आहेत. रात्री 3 वाजता पोलिसांनी ही रेड या ठिकाणी मारली आणि जवळपास 100 जणांना यामधून ताब्यात घेतलेलं आहे. जर आपण मेन रोडवर गेलात तर असेही अनेक अनधिकृत ढाबे आहेत ज्यांच्यावर कदाचित आता पोलिसांनी सांगितलं की 15 जणांवर 15 अशा प्रकारच्या अनधिकृत ढाब्यांवर म्हणजे मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. पण ही कारवाई कोणत्या ढाब्यांवर केली त्याची लिस्ट मात्र त्यांनी दिलेली नाही आहे. पण आपण आशा करू की या जे बाहेर कासारवडीला जर इथून बाहेर पडाल तर जे अनधिकृत ढाबे आहेत जिथे अनधिकृतपणे मद्य विक्री केली जाते तिथे देखील पोलिसांनी कारवाई केली असेल. हीच ती जागा होती ज्याच्यावर ही पार्टी जी आहे ती सुरू होती आणि ही पार्टी सुरू असताना तो धांगडधिंगा सुरू असताना तो DJ चा मोठमोठ्याने तो गाणी वाजवत असताना अचानक पोलिसांनी धाड मारली आणि या सर्वांना जे आहे ते ताब्यात घेतलं. मला वाटतं अमित माझा सहकारी अमित काही व्हिडिओज त्या वेळचे आहेत का? मला वाटतं काही व्हिडिओज देखील आहेत आपल्याकडे. नक्कीच सर, त्याच्या व्हिडिओही समोर आलेले आहेत. अत्यंत धक्कादायक ही बाब आहे आणि या कारवाई दरम्यानच्या व्हिडिओही पोलीस प्रशासनाच्या वतीने माध्यम प्रतिनिधींना देण्यात आलेल्या आहेत. त्या व्हिडिओही आपण विकास घोडके आहेत युनिट 5चे, ते देखील या कारवाईच्या वेळी होते आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती. अनिकेत माझा सहकारी आहे, हा तो व्हिडिओ आहे म्हणजे त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. जर दिसत असेल तर तुम्हाला यांना सगळ्यांना बसवलेला आहे. एक 10 सेकंदाचा व्हिडिओ त्यावेळेचा आहे आपल्याकडे.
आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस कोणाकोणावर गुन्हे दाखल करतायत, पुढे आणखीन काही हे ड्रग्ज विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त करतायत आणि पुढे आणखीन कोणती त्यांना माहिती मिळते या संदर्भातले सगळे अपडेट्स ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी ठाणे लाईव्हला आजच फॉलो करा. धन्यवाद.